नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, भारतीय सैन्य नर्सिंग सेवा BSc नर्सिंग कोर्स 2026 साठी मित्रांनो अर्ज मागवण्यात आले आहे मित्रांनो. अधिकृत नोटिफिकेशन जाहीर झालं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुम्ही 12वी PCB झाल्यानंतर जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल मित्रांनो व मोफत BSc नर्सिंग शिक्षण, दरमहा, स्टायपेंड आणि थेट भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही संधी AFMS BSc नर्सिंग 2026 नोटिफिकेशन मधून जाहीर झाली आहे मित्रांनो. पण या नोटिफिकेशनमध्ये अशी परीक्षा आहे ज्याबद्दल बहुतांश विद्यार्थ्यांना माहीतच नसते. त्यामुळे अनेक जण सिलेक्शनमधून बाहेर पडतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण नोटिफिकेशन अगदी सोप्या मराठी भाषेतून समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, AFMS म्हणजे काय? तर मित्रांनो, सर्वात आधी समजून घेऊया AFMS म्हणजे काय नेमकं असतं. तर मित्रांनो, AFMS म्हणजे आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेस. ही भारतीय सैन्याची वैद्यकीय सेवा आहे मित्रांनो. या अंतर्गत 4 वर्षांचा BSc नर्सिंग कोर्स शिकवला जातो मित्रांनो. कोर्स पूर्ण झाल्यानंतर मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस म्हणजेच MNS मध्ये ऑफिसर म्हणून करिअर करण्याची संधी मिळते मित्रांनो. तर मित्रांनो, म्हणजे हा साधा नर्सिंग कोर्स नाही, तर मिलिटरी करिअरची सुरुवात आहे मित्रांनो. MNS म्हणजे काय मित्रांनो? मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस. ओके. खूप चांगली सुवर्ण संधी आहे मित्रांनो. जे विद्यार्थ्यांना 12वी नंतरनं मिलिटरीमध्ये जायचं आहे मित्रांनो, आर्म फोर्समध्ये जॉइन करायचं आहे, त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. त्यानंतर मित्रांनो, प्रवेश प्रक्रिया. तर मित्रांनो, या कोर्समध्ये थेट अर्ज करून प्रवेश मिळत नाही. तर सर्वात आधी तुम्हाला नीट UG पात्र होणे आवश्यक आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या मित्रांनो, नीट UG पात्र होणे तुम्हाला आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही इंडियन आर्मी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज यासाठी मित्रांनो तुम्हाला इंडियन आर्मी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. नीट गुणांच्या आधारे शॉर्टलिस्टिंग होते मित्रांनो. त्यानंतर शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांनाच पुढील स्क्रीनिंग प्रोसेससाठी बोलवले जाते मित्रांनो. शॉर्टलिस्टिंग नंतरच मित्रांनो जे स्क्रीनिंग प्रोसेससाठी बोलवले जाते मित्रांनो, आणि इथूनच खरी सिलेक्शन तुमची सुरू होते मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, या भरतीसाठी लागणारी पात्रता म्हणजे मित्रांनो, कोण अर्ज करू शकतं? फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात मित्रांनो. हे लक्षात घ्या मित्रांनो. फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात, पुरुष उमेदवार नाही. भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जी महिला आहेत अर्ज करणारी, तर मित्रांनो, भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे मित्रांनो. नोटिफिकेशन मध्ये नमूद केलेल्या वैवाहिक अटी लागू होतात मित्रांनो. जन्मतारीख मित्रांनो, तर जन्म 1 ऑक्टोबर 2001 ते 30 सप्टेंबर 2009 या कालावधीत असावा मित्रांनो. ह्या कालावधीत तुमचा जर जन्म झालेला असेल, तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात मित्रांनो, अर्ज करू शकता मित्रांनो. त्यानंतर 12वी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश सह प्रथम प्रयत्नात किमान 50% गुण आवश्यक आहेत मित्रांनो. तुम्हाला किमान 12वी मध्ये PCB सब्जेक्ट सोबत 50% गुणांसोबत तुम्ही पासआउट पाहिजे मित्रांनो. यापैकी एकही अट पूर्ण नसेल तुम्ही करत, तर मित्रांनो तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, शारीरिक पात्रता काय? तर मित्रांनो, फक्त मार्क्स असून चालत नाही. तर मित्रांनो, मेडिकल फिटनेस तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, साधारणपणे किमान उंची 152 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे मित्रांनो. काही राज्यांसाठी उंचीमध्ये सूटही आहे मित्रांनो. त्यानंतर वजनही उंचीनुसार असणे आवश्यक आहे मित्रांनो. मेडिकल फिटनेस अनिवार्य आहे मित्रांनो, आणि तुमचं वजन हे उंचीनुसार असणे आवश्यक आहे मित्रांनो. मेडिकल बोर्ड प्रत्येक गोष्टी तपासते मित्रांनो, हे लक्षात घ्या. ओके. तर मित्रांनो, जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना याच्यामध्ये सवलती मिळणार आहे मित्रांनो. जे SC ST प्रमाणपत्र आवश्यक, त्यासाठी तुमच्याकडे SC ST तुम्ही SC ST कॅटेगरीमधून असाल तर मित्रांनो, तुमच्याकडे जातो तिथं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे मित्रांनो. आणि NCC सर्टिफिकेट असेल तर नक्की अपलोड करा मित्रांनो, कारण सिलेक्शनमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो तुमच्यासाठी. ओके. त्यानंतर मित्रांनो, आता येते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते स्क्रीनिंग प्रोसेस. की तुमची स्क्रीनिंग प्रोसेस कशी असणार आहे मित्रांनो? तर मित्रांनो, नीट स्कोअरवरून तुमची शॉर्टलिस्टिंग होते मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड येते मित्रांनो, डाउनलोड करावं लागते मित्रांनो. त्यानंतर तुमचा बेस्ट हॉस्पिटल दिल्ली कॅन्ट येथे तुम्ही हजर राहावे लागते तुम्हाला मित्रांनो. आणि याच ठिकाणी तुमची पुढील परीक्षा आणि चाचण्या होतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं मित्रांनो. तुम्हाला स्क्रीनिंगला जाताना सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे मित्रांनो. जसं की सर्व मूळ कागदपत्र, त्यानंतर 10वी 12वी तुमचं नीट स्कोअर कार्ड, देन फोटो, ID, देन जात प्रमाणपत्र लागू असल्यास मित्रांनो, व NCC प्रमाणपत्र. यापैकी एकही कागद नसल्यास तुम्ही अडचणी देऊ शकता मित्रांनो. त्यामुळे तुमच्याकडे जर याच्यापैकी एकही डॉक्युमेंट नसेल तर मित्रांनो, तुम्ही ते लवकरात लवकर काढून घ्या. त्यानंतर तुमची मित्रांनो परीक्षा होणार टेस्ट ऑफ जनरल इंटेलिजन्स अँड जनरल इंग्लिश. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये
टॉगिक म्हणजे मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांना वाटतं नीट झालं म्हणजे सिलेक्शन झालं असं काही नाही मित्रांनो. तर मित्रांनो खरी परीक्षा तुमची आता सुरू होते मित्रांनो. तुम्हाला टॉगिक म्हणजे टेस्ट ऑफ जनरल इंटेलिजन्स जनरल इंग्लिश ही CBT परीक्षा असते मित्रांनो. टोटल 40 प्रश्न असते मित्रांनो. 80 गुण असते त्यासाठी व 30 मिनिटे तुमच्याकडं वेळ असतो मित्रांनो. व प्रत्येक चुकीच्या उत्तराला अर्धा गुण तुमचं काय होणार मित्रांनो वजा होणार आहे मित्रांनो. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो. रिझनिंग आणि इंग्लिशवर विशेष लक्ष द्या मित्रांनो, कारण की याच्यामधून ज्यादा प्रश्न विचारले जाते मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला तयारीला लागा मित्रांनो व अर्ज लवकरात लवकर भरा. फक्त अभ्यास चांगला असून उपयोग नाही मित्रांनो, कारण की मिलिटरी ऑफिसर बनण्यासाठी तुमचं पर्सनॅलिटी देखील तपासलं जातं मित्रांनो. कारण की पर्सनॅलिटी तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. फिजिओलॉजिकल असेसमेंट घेतली जाते मित्रांनो. फिजिओलॉजिकल टेस्ट घेतली जाते मित्रांनो. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो व जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, 12वीचे सब्जेक्ट आणि तुमचा कॉन्फिडन्स पाहिला जातो मित्रांनो. या प्रकारे तुमची फिजिओलॉजिकल टेस्ट होते मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो मेडिकल एक्झामिनेशन. तर मित्रांनो मेडिकलमध्ये जर तुम्ही फिट असाल तर पुढे जाता मित्रांनो. जर तुम्ही अनफिट घोषित झाला तर APL मेडिकल बोर्डची संधी मिळू शकते मित्रांनो. म्हणून हेल्थवर विशेष लक्ष द्या मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो फायनल मेरिट. तर मित्रांनो फायनल सिलेक्शन फक्त नीटवर होत नाही. तर मित्रांनो फायनल मेरिटमध्ये नीट स्कोअर, टॉगिक स्कोअर, फिजिओलॉजिकल असेसमेंट, इंटरव्ह्यू आणि मेडिकल फिटनेस हे सर्व मिळून तुमचं फायनल सिलेक्शन ठरते मित्रांनो. या पद्धतीने तुम्हाला तुमचं फायनल सिलेक्शन काय मित्रांनो ठरणार. त्यानंतर तुम्ही पासआउट झाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला देशातील प्रतिष्ठित मिलिटरी नर्सिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळते मित्रांनो. AFMS, MC पुणे, INHS अश्विनी मुंबई, देन कोलकाता, दिल्ली, लखनौ, बँगलोर, एकूण सुमारे तब्बल 120 जागा आहेत मित्रांनो. मित्रांनो अशा संस्थांमध्ये तुम्हाला शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही नक्कीच यासाठी अप्लाय करतात मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रशिक्षण दरम्यान काय सुविधा मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मोफत निवास व भोजन मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला ट्रेनिंग दरम्यान. त्यानंतर तुम्हाला युनिफॉर्म अलाउन्स भेटणार आहे मित्रांनो. तुम्हाला मंथली स्टायपेंड पण मिळणार आहे मित्रांनो व कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हाला MNS कमिशन मिळवण्याची संधी असते मित्रांनो. आता खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा तर मित्रांनो ॲडमिशन घेतल्यानंतर कोर्समध्येच जर तुम्ही सोडलास तर तुमच्याकडून एक बॉन्ड लागू होऊ शकतो मित्रांनो. म्हणून विचारपूर्वक ॲडमिशन घ्या मित्रांनो. तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज. तर मित्रांनो ॲप्लिकेशन करताना ऑफिशियल वेबसाईट वरच तुम्ही नोंदणी करा मित्रांनो व डॉक्युमेंट्स अपलोड करा, फीस भरा आणि सबमिट करण्यापूर्वी प्रत्येक माहिती दोनदा तपासा मित्रांनो. एक छोटी चूकही तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट करू शकते. तर मित्रांनो तुम्ही जॉइन इंडियन आर्मी वेबसाईटवरून अर्ज करा मित्रांनो. ऑनलाईन नोंदणी करा, दस्तऐवज अपलोड करा. अर्ज शुल्क मित्रांनो ₹200 आहे. SC ST नाही मित्रांनो. तर अंतिम सबमिट पूर्व माहिती तुम्ही काय करा मित्रांनो. तर मित्रांनो काही महत्त्वाच्या सूचना आहेत मित्रांनो तुमच्यासाठी. तर ते तुम्ही नक्कीच अंमलात आणताना व लक्षात ठेवताना मित्रांनो. तर मित्रांनो या 4 चुका अजिबात करू नका. तर मित्रांनो चुकीची माहिती भरू नका. हे बघा मित्रांनो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. चुकीची माहिती दिल्यास तुमचा अर्ज रद्दही होऊ शकतो. त्यामुळे चुकीची माहिती भरू नका. त्यानंतर हार्ड कॉपी स्वीकारली जाणार नाही मित्रांनो. हार्ड कॉपी पाठवू नका मित्रांनो. ईमेल आणि मोबाईल सक्रिय ठेवा मित्रांनो. जो मोबाईल नंबर देणार आहे तो ॲक्टिव्ह आहे का नाही चेक करा मित्रांनो. जो ईमेल ID देणार आहे तो ॲक्टिव्ह आहे का नाही ते चेक करा मित्रांनो. आणि ऑफिशियल वेबसाईट नियमित तपासत राहा मित्रांनो. हे पहा मित्रांनो जर तुम्हाला अधिकृत नोटिफिकेशनची PDF वगैरे पाहिजे असेल तर मित्रांनो आपण त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मित्रांनो. तुम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंकवर क्लिक करून ते ऑफिशियल नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या AFMS BSc नर्सिंग 2026 नोटिफिकेशनबद्दल संपूर्ण माहिती पाहिली आहे मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सरकारी नर्सिंग डिफेन्स मेडिकल अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद. जय महाराष्ट्र.